पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यासोबत अक्षयदादा आंबेडकर उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडनं शुभेच्छा नक्की ऐकायला पाहिजे. आज या ठिकाणी जय महाराष्ट्र पत्रकार संघ आणि झुंजार लेखनी व मैत्री संस्था यांच्या मार्फत हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं औचित्य काय माहिती आहे, एकदम चांगलं हे ती गोष्ट ही आहे की ह्या प्रशिक्षणामार्फत पुढचे जे लेखक आहेत, पुढचे जे जर्नलिस्ट आहेत, पुढचे जे देशाला घडवणारी जी पिढी आहे ती निर्माण होण्याची ह्याच्यात एक ठिणगी दिसत आहे. आज या देशामध्ये जे पत्रकारितेचं वाटोळं झालेलं आहे त्या वाटोळ्याला पुसण्याचं काम कुठेतरी सूरज भोईर साहेब आणि सामंत साहेब हे करत आहेत. आणि त्यांच्या या प्रयत्नामध्ये मी नक्कीच त्यांच्यासोबत आहे. आणि ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट मी अशी जाणतो की ब्रिटिश काळामध्ये जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती, समाजावरती, या देशातल्या लोकांवरती जो अन्याय अत्याचार करत होते, त्याच प्रकारचा कुठचा तरी अन्याय अत्याचार आता हे गडगंज जे श्रीमंत झालेले आहेत. आपला देश काही कॅपिटलिस्ट नाही आहे, पुंजीवादाचा देश नाही आहे, आपला सोशल वेलफेअरचा देश आहे. आणि या सोशल वेलफेअरच्या देशामध्ये लोकांचं सोशल वेलफेअर न होता काही ठराविक लोकांचं सोशल वेलफेअर होतं. आणि लोकांचा जो आवाज जो दबला जातो आहे, म्हणजे सामान्य माणसाचा आवाज जो दबला जातो आहे, पेपर लीक्स असो, पेट्रोलचे विषय असो, महागाईचे विषय असो, म्हणजे काही ठराविक ज्या फॅमिलीज आहेत त्यांना कुठेतरी सरकार प्रोटेक्ट करायचं काम करतं आहे असं वाटतं. आणि ते जे सरकार असं काम करतं तेव्हा जर्नलिस्टचं सगळ्यात प्रमुख भूमिका असते जनतेसमोर ते योग्य दिशा दाखवणं. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी जे सूरज भोईर साहेब आणि सामंत साहेब जे काम करतात ते नक्कीच पुढच्या या 2-4 वर्षामध्ये चांगली लेखणी आणि चांगला जो प्रेस असतो, ॲक्च्युअलमध्ये एक न्यूट्रल प्रेस कशाला म्हणतात, म्हणजे तो सरकारसोबत पण नाही आहे, सरकारच्या पाठी पण विरोधात पण नाही आहे, असा हा प्रेस आपल्याला बघायला भेटेल. आणि मी या निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्यांचे देखील शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते माझ्यासोबत, त्यांनी देखील आपले खूप चांगले विचार मांडले. अनेक पत्रकार, जे नवीन पत्रकार होणार ते देखील उपस्थित होते आणि त्यांना योग्य ते आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि पुढची जी शिबिर आहेत 13 तारखेपासून जे होणार आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो. जय भीम, नमो. अक्षयदादांनी अगदी नेमक्या शब्दांमध्ये सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांची आणि तगड्या फौजेची जी गरज आहे ती ह्या पत्रकार शिबिरातून घडणार आहे. तर खूप महत्त्वाचा संदेश या निमित्ताने आपल्याला मिळाला. याच निमित्ताने आपल्यासोबत संभाजीराजे जाधवराव देखील आहेत. तर मी सरांना विनंती करतो की आपल्याला या शिबिराकडनं काय अपेक्षा आहेत. जय महाराष्ट्र पत्रकार आणि वृत्तपत्र लेखक झुंजार लेखनी यांच्या सहयोगातून हे पत्रकार शिबिर आयोजित केलेलं आहे. हा खरं तर अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. नवीन पत्रकार घडवण्याचं काम ही संस्था करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण हे योगदान सगळ्याच संस्था देत नाही आहेत. कारण ह्या संस्थेनं हे योगदान देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांची जी धडपड आहे की नवीन पत्रकार यावे आणि ते नवीन पत्रकार घडावे, याबद्दल या संस्थेचं म्हणावं तेवढं खूपच कौतुक करावं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत विलास खानोलकर सर आहेत. मी सरांना विनंती करतो की आज इथे पत्रकार कार्यशाळेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने अक्षयदादा आंबेडकर, संभाजीराजे जाधवराव, प्राध्यापक सुधाकर सामंत, त्याचबरोबर विलास खानोलकर आणि आमचे दत्ताराम घोगे इथे उपस्थित होते. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं हे पाऊल ज्यांनी उचललं ते आमचे मैत्री संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले सूरज भोईर. आयोजकाच्या भूमिकेतून त्यांना ह्या पत्रकार शिबिराकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊया. खरं म्हणजे आज सानेगुरूंचा स्मृतिदिन आहे आणि हे आमचं 3रं वर्ष पत्रकारिता शिबिराचं आहे. अनेक मान्यवर दिग्गज, अगदी निखिल वागळे सरांपासून ते हेमंत देसाई सरांपर्यंत, प्रतिमा जोशी असतील, अगदी दिग्गज पत्रकार याच्यामध्ये सहभागी होते. यावेळेलासुद्धा अनेक पत्रकार, विलास बडेंपासून रवी आंबेकर असतील, हेमंत देसाई सर असतील, प्रतिमा जोशी असतील, राजेंद्र हुंजे असतील, आमचे गुरुदत्त वागदेकर असतील, असे अनेक दिग्गज पत्रकार सहभागी होणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आणि या कार्यशाळेचं उद्घाटन आज झालं. माझे मार्गदर्शक, मोठे बंधू
आमचे अक्षयदादा आंबेडकर खास करून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचं शोभा वाढवली. हेमंत सामंत सर जे खऱ्या अर्थानं सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये पर्यावरण क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, असे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. आमचे संभाजीराजे जाधवराव जे राजमाता मासाहेब जिजाऊंच्या घराण्यातून येतात आणि इतिहास अभ्यासक आहेत आणि नेहमी आमच्या मदतीला तत्पर असतात, असे संभाजीराजे जाधवराव. विलास खानोलकरजी जे आमचे मार्गदर्शक आहेत, साहित्यिक पत्रकार लेखक आहेत. दत्तारामजी घुगे जे अनेक वर्ष पत्रकारिता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व आहे, ते उपस्थित राहिले. त्याचबरोबर रमेश शिंदे साहेब जाधव साहेब जे कामगार क्षेत्रामध्ये आहेत आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शनाची भूमिका करतात, ज्याचा उल्लेख मगाशी सामंत सरांनी पण केला. एवढं मोठी व्यक्तिमत्व असून सुद्धा ते आज आमच्यात उपस्थित राहिले, त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि असा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आज तर ही झाकी होती, पुढे आम्हाला हा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे. आता बघूया, ही सुरुवात झालेली आहे, 2 महिने चालवायचे आहेत, कारण केवळ पिक्चर दाखवणं ट्रेलर दाखवणं आमचा उद्देश नाही. आजच्या काळामध्ये ट्रेलर दाखवण्याला खूप महत्त्व आहे. आजच्या ह्या जमान्यामध्ये जे 4थ्या स्तंभाची अवस्था झाली आहे, परंतु आम्ही खऱ्या अर्थाने पिक्चर दाखवणारी माणसं आहोत. तो पिक्चर लवकरच क्लिअर होईल, तो कसा असेल तो नंतरच कळेल, परंतु धाडस आम्ही केलेलं आहे. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आशीर्वादानं पुढे यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पूज्य साने गुरुजींना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो आणि हा विचार असाच पुढे देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू. धन्यवाद.